नमस्कार. काल बराचसा वैचारिक गोंधळ होता होता त्या गोंधळातून दूर होण्याची प्रक्रिया पार पडत होती. आज पुन्हा त्याच गोंधळाला अजून स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मळं भटलं पाहिजे, सगळी शंका कुशंका दूर झाल्या पाहिजेत. त्यासाठी आज आपण 3च श्लोक बघणार आहोत. या 3ही श्लोकांना ऐकूया आणि मग पुढे जाऊ. सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनांगदी वीरः विषमशून्यो घृताशीरचलश्चलः अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृते सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधाधराधरः तेजो वृषोद्युतिधरः सर्वशस्त्रभृतांवरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृंगो गदाग्रजः. आजचा 737वं नाव आहे सुवर्णवर्ण. या पहिल्या श्लोकातलं दुसरं नाव आहे हेमांग, तिसरं नाव आहे वरांग, चौथं नाव आहे चंदनांगादी. विरहा, घृताशी, अचल आणि चल या 9 नावांचा विचार आपल्याला करायचा आहे. आता या 9 नावांचा विचार करताना पहिल्यांदा मला त्याच्या अंगावर जे बोललं गेलं आहे ना त्यावर आपण बोलूया. सुवर्णवर्ण, त्याचा वर्ण कसा आहे? सुवर्णासारखा आहे, लखलखत आहे, चमचमत आहे. आणि सोनं कसं 52 कशी असतं, आगीत टाका, पाण्यात टाका, खराब होत नाही, गंजत नाही, वितळलं तरी सोनं सोनंच राहतं. थंडीत टाका, आगीत टाका, पाण्यात टाका, गरमीत ठेवा, सोन्यावर कसलाच परिणाम होत नाही. तो सुवर्णवर्णाचा आहे. तो हेमांग आहे, सुवर्णासारखी कांती असलेला आहे. तो वरांग आहे, तो सुंदर आहे. आणि तो चंदनांगादी आहे, सर्व अंगाला चंदनासारखा त्याचा सुवास येतो. त्याच्या या देहाचं वर्णन बघा किती सुंदर आहे. तो सुवर्णवर्ण, हेमांग, वरांग आणि चंदनांग अशा त्याच्या देहाचं वर्णन करून जरा पुढे सरकूया. तो विरहा आहे, म्हणजे विरहा विषम. विरहा विषम शून्य असं का म्हटलंय? विरहा म्हणजे विषम. आता विषम म्हणजे काय? तर ज्याला आता विषम संख्या हा जो शब्द आहे ना तो आपल्याकडे फार मस्त आहे बघा. विषम म्हणजे ज्याला भाग घातल्यावर काहीतरी शिल्लक राहतं. 2 ही समसंख्या आहे, 3 ही विषम संख्या आहे, 4 सम आहे, 5 विषम आहे. तर तो विषम आहे आणि तो शून्य सुद्धा आहे. म्हणजे तो विशेषणाने रहित आहे. विषम आहे पण विशेषणाने रहित आहे. सरतोही, उरतोही, समतोही, शिल्लकही असतो. तो धृताशी आहे, आशा रहित आहे. तो अचल आहे, जात नाही, कुठेच जात नाही, स्थिर राहतो. तो चल पण आहे, तो जातो पण. चल, अचल, शून्य, विषम, सुवर्णवर्ण, हेमांग, वरांग आणि चंदनांग असं त्याचं वर्णन करताना ही आपल्या मनातली भावना अधिक स्पष्ट करण्यासाठी त्याची आणखी काही नावं सुरेख सांगितलीत. ती पुढच्या श्लोकात आहेत, ती ऐकूया. अमानी मानदो मान्यो लोकस्वामी ऐकली? अमानी, मानद, मान्य, लोकस्वामी, त्रिलोकधृक, सुमेधा, मेधज, धन्य, सत्यमेधा आणि धराधर अशी त्याची नावं आहेत. आता या सगळ्यांच्या मध्ये अमानी काय आहे? एक कन्सेप्ट मला जास्त समजून सांगायची, त्यामुळे काही नावं मी जरा वेगात घेतो. अमानी, आत्मभिन्न वस्तूविषयी अभिमान नसलेला. आत्मभिन्न, आत्म्याशिवाय भिन्न असलेल्या वस्तूच्या विषयी त्याच्या मनात कोणताही अभिमान नाही. उगाच माझं घड्याळ खूप सुंदर आहे, आत्म्याशी संबंध नाही, अभिमान नाही. माझं शर्टच खूप सुंदर आहे, आत्म्याशी संबंध नाही, अभिमान नाही. आत्मभिन्न असलेल्या वस्तूविषयी अभिमान नसलेला तो मानद आहे. मायेने देह अन्य विषयात अभिमान देणारा. मानद पदवी, मानद डॉक्टरेट अशा आपण पदव्या बहाल करतो. तो मानद आहे. देह अन्य विषयात अभिमान देणारा तोच आहे. तो मान्य आहे, सर्वांना माननीय आहे आणि तो लोकस्वामी आहे. 14 भुवनांचा स्वामी आहे. आता हे 14 भुवन काय आहेत?
14 भुवन काय आहेत, 14 भुवनांचा स्वामी म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच वेळेला आपण तिन्ही लोकांचा स्वामी, 14 भुवनांचा स्वामी असं म्हणतो. 2 लोक आहेत, एक पाताळ लोक, जमिनी खालचा निम्न लोक, आणि उच्च लोक. उच्च लोक म्हणजे वरचा लोक. या 2 लोकांना एक स्वर्गलोक आहे ज्यात 7 भुवन आहेत, सप्तलोक आणि सप्तपाताळ अशी 3, 7 आणि 7 14. या 14 भुवनांचा तो स्वामी आहे. तर वरच्या लोकात कोणकोणते 7 आहेत? भूलोक, जिथे आपण हे ऐकतोय, मी बोलतोय, तुम्ही राहताय, तो भूलोक. दुसरा भुवलोक, वरच्या स्वर्गलोकापासून भूलोकापर्यंतचा जो अवकाश आहे तो भुवलोक, ज्या अवकाशाला भुवलोक असं म्हणतात. पुढे येतो स्वर्गलोक, जिथे देवता निवास करतात. त्यानंतर येतो महरलोक, म्हणजे त्याच्याही वर आहे, जिथे ऋषी मुनी यांचा रहिवास असतो, त्याला महरलोक असं म्हणतात. त्याच्या पुढे जनलोक, सनक सनकाधिक ऋषी जिथे राहतात तो जनलोक. आता या सगळ्या म्हणजे त्यांचे मानसपुत्र तिथे राहतात, त्या सगळ्या देवाचे मानसपुत्र जिथे राहतात तो लोक, ही 7. याच्यानंतर तपलोक आणि सत्यलोक. तपलोक जिथे तपश्चर्या केली जाते, आणि सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक. ही वरची 7 लोक आहेत. म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, भूलोक, भुवलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक ही ऊर्ध्व दिशेची 7 भुवने आहेत. तर त्याच्या खालची 7 कोणती असतील? जी सप्त पाताळ गणली जातात. एक अतल, दुसरा वितल, तिसरा सूतल जिथे बळीचं राज्य आहे. पाताळातल्या सूतल लोकामध्ये बळीचं राज्य आहे म्हणतात. पुढे तलातल, त्याच्या पुढे महातल, त्याच्या पुढे रसातल, आणि त्याच्या खाली पाताळ जिथे नागलोक असतो. खाली सुद्धा 7 भुवन आहेत, वर सुद्धा 7 भुवन आहेत. या 14 भुवनांच्या वरती कोणाचं राज्य असेल? लोकनाथ, लोकस्वामीचं असतं. म्हणून तो 14 भुवनांचा स्वामी आहे. तो त्रिलोकधक आहे, तिन्ही लोकांचा स्वामी आहे. सुमेध आहे, उत्तम बुद्धिमत्ता असलेला आहे. मेधज आहे, यज्ञातून प्रकट होणारा आहे. तो धन्य आहे, कृतार्थ आहे. तो सत्यमेधा आहे, त्याची बुद्धीच सत्यावर आधारलेली असं आहे. आणि तो धराधर आहे, म्हणजे शेष आहे. जो धरेलाही धारण करतो तो शेष. शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे म्हणतात. तो धराधर आहे, तो नाग आहे, आणि तो सृष्टीला धारण करणार आहे. पुढचा श्लोक ऐकूया. तेजो वृषोद्युतिधरः सर्वशस्त्रभृतांवरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः. यातील नावं तेजोवृष, द्युतिधर, सर्वशस्त्रभृतांवर, प्रग्रह, निग्रह, व्यग्र, नैकशृंग आणि गदाग्रज. आता हे काय नाव आहेत? तर तेजोवृष म्हणजे तेजाचा वर्षाव करणारा, तेजाचा पाऊस पाडणारा. तेज आणि पाऊस. तेज खरं तर तापलेलं असतं, प्रचंड अग्निकल्लोळ असतो, आणि त्या तेजाचा पाऊस पाडणारा. त्याचं तेज तापलेलं असेल तरी त्याचा दाह सामान्य माणसाला होत नाही. तो तेजोवर्षावात नाहून निघालेला माणूस हा शांत होतो, म्हणून तो तेजोवृष आहे. तो द्युतिधर आहे, उत्तम कांती धारण करणारा आहे. तो सर्व शस्त्रधारकांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. जेवढी म्हणून काही शस्त्रधारक असतील, अर्जुनाकडचं गांडीव असेल, बाकी कुणाकडचं कोणतं शस्त्र असेल, भीमाकडची गदा असेल, तर तो त्यातला सर्वोत्तम शस्त्रधारक आहे. तो प्रग्रह आहे, अर्पित वस्तूंना ग्रहण करणारा आहे. कोणत्या? अर्पित वस्तूंना, दिलेल्या नाही, अर्पित वस्तूंना ग्रहण करतो. या वाक्यावर मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही देवाला मंत्रपुष्पांजलीच्या वेळी मंत्राक्षता वाहता, त्यात फुलं टाकता, कोणी हळदी कुंकू टाकतं, कोणी काही टाकतं, आणि आपण असं घेऊन थांबतो, ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवा म्हणून पूर्ण होईपर्यंत. आणि मंत्रपुष्पांजली असं म्हणून झालं की आपण ते देवावर असं टाकतो. ते अर्पण करणं आहे का?
आणि तसं अर्पण केलं असेल तर तो घेईल का, म्हणजे तो ग्रहण करेल का त्याला? अर्पण करणं म्हणजे काय आहे? अर्पण करणं म्हणजे अर्पित करणं, ते ही पद्धत आहे टाकण्याची, ही नाही. देणाऱ्याचा हात वर असतो, म्हणून देवाला तुम्ही देताय असा भाव तुमच्या मनात असेल तर तुमच्या बापाच्या घरचं देत नसता. तुमचं काय आहे? तुमचं काहीच नाही, तुमच्याजवळचं काहीच देत नाही यार. त्याचंच त्याला अर्पण करायचं आहे. देवा धन्यवाद, तू दिलास नाही, हे तुझं तुला अर्पण असं म्हणून अर्पित करायचं आहे. सूर्याला अर्घ असा नाही फेकून मारत आपण, सूर्याला अर्घ असाच देतो. अर्पण करण्याची भावना मनात असली की ती अर्पण करण्याची कृती नीट होते. म्हणून अर्पण करताना ती कृती असू द्या, तो अर्पित वस्तू ग्रहण करतो, फेकलेल्या वस्तू ग्रहण करीत नाही. त्यामुळे त्याला अर्पण करताना कशी करायला हवी हे लक्षात असायला हवं. तो निग्रह आहे, विचारांचा निग्रह आहे, तो व्यग्र आहे. व्यग्र कशात आहे? लोकांना कृपाशीर्वाद देणारा, कृपाफळ देण्यामध्ये तो व्यग्र आहे. तो नैक शृंग आहे, अनेक शिंगे असलेला आहे, आणि तो गदाग्रज आहे. गदेचा पुढचा भाग आहे आणि गदाचा मोठा भाऊ पण आहे. अशा महाविष्णूला पुन्हा पुन्हा वंदन करून आजच्या भागात थांबूया आणि उद्या भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.